नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वे त्यातला समास 10वा याचं वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आहे अनिर्वाच्य निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 10वा अनिर्वाच्य निरूपण. आज येथेच आपला दशक 6व्याची समाप्ती पण होईल. मानवी ज्ञान शब्दरूपाने व्यक्त करता येते. ब्रह्मज्ञान माणसाला होणारे ज्ञान आहे खरे, परंतु त्या ज्ञानाची पातळी अतिमानवी असल्याने शब्दरूपाने ते सांगता येत नाही, म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणतात. सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधक स्वतःचा शोध घेऊ लागतो. या शोधात प्रथम देहबुद्धीचा मी खरा नाही हे त्याच्या नजरेस येते. त्यानंतर हृदयात राहणारे स्वस्वरूप त्याच्या अनुभवास येते. ही सर्वसाक्षी अवस्था होय. तिच्यामध्ये मी असतो, पण तो केवळ द्रष्टेपणाने साक्षीपणाने असतो. तिला तुर्यावस्था म्हणतात. एकीकडे मी आत्मा आहे अशी शुद्ध जाणीव असते, तर दुसरीकडे मी साऱ्या दृश्याहून वेगळा आहे याचे भान असते. पण पुढे केवळ द्रष्टा देखील द्रष्टेपणाने उरत नाही. मी आत्मस्वरूप आहे हे विरते आणि शुद्ध निर्मळ निर्गुण ब्रह्मस्वरूप शिल्लक उरते. ही उन्मनी अवस्था होय. तेथे संपूर्ण समाधान लाभते. ते शब्दाच्या कक्षेत येऊ शकत नाही. शब्द स्थूल आहे तर त्याचा अर्थ सूक्ष्म असतो. अर्थ अधिकाधिक सूक्ष्म होता होता ओंकारापर्यंत पोहोचतो. ओंकारच स्वतः जिथे लीन होतो त्या परमात्म स्वरूपात शब्द नाही, अर्थ नाही, भाषा नाही आणि मौन नाही. तेथे नुसते समाधान आहे. ते शब्दाने सांगता येत नाही. अनुभवाचा विकास होताना प्रथम दृश्य स्थूल म्हणून जाते, मग अदृश्य सूक्ष्म म्हणून नाहीसे होते, पुढे शून्य होते. परंतु शून्याला पाहणाऱ्या स्वरूपात शून्य देखील विरल्यावर समाधानरूप केवळ ब्रह्म शिल्लक उरते. सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे जागृती, स्वप्न व सुषुप्ती या अवस्था मागे टाकून तुर्येमध्ये प्रवेश करणे हा मायेच्या कक्षेतील व्यवहार आहे, परंतु तो अवश्य आहे इतकेच. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 10वा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समाधान पुसता काही, म्हणती बोली जे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे. समाधानाचे स्वरूप तरी काय आहे असा श्रोत्याने प्रश्न विचारला. संतांपाशी समाधान असते असे म्हणतात. ते समाधान कसे असते ते सांगा असे कोणास विचारले तर समाधान शब्दाने सांगता येणार नाही, शब्दाने वर्णन करता येण्यासारखे नाही असे उत्तर देतात. तेव्हा समाधान आहे तरी कसे हे मला सगळे सांगावे. मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगाव्याला, याचा अभिप्राव मजला निरोपण कीजे. समजा एखाद्या मुक्याने गुळ खाल्ला तर गुळाची गोडी कशी आहे हे त्यास सांगता येत नाही. तसे समाधानाचे आहे म्हणतात. या म्हणण्याचा खरा अर्थ काय ते मला समजावून सांगा. अनुभवही पुसो जाता, म्हणती नये की सांगता, कोणापासी पुसो आता समाधान. एखाद्याला विचारले की तुझा अनुभव काय आहे, तर तो उत्तर देतो की अनुभव काही शब्दाने सांगता येत नाही. मग समाधान कसे असते हे मी आता कोणाला विचारू. जे ते अगम्य सांगती, नये माझी ये प्रचिती, विचार बैसे माझे चित्ती, ऐसे करावे. जो तो सांगतो की समाधान जाणण्यास अशक्य आहे, पण हे काही माझ्या मनाला पटत नाही, म्हणून समाधानाचे स्वरूप माझ्या मनात ठसेल अशा रीतीने स्वामींनी सांगावे. ऐसे श्रोत्याचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, निरोपी जेल तत्पर होऊन ऐका. श्रोत्याचा प्रश्न असा आहे, त्याचे उत्तर आता सांगण्यात येईल, ते अगदी मनापासून ऐकावे. समाधान म्हणजे ब्रह्मज्ञान, केवळ अनुभव रूपता, शुद्ध ब्रह्म होय. वेदाचे ते रहस्य सत्समागमाने कळते. जे समाधानाचे स्थळ, किंतो अनुभवची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलो न दाऊ.
केवळ अनुभव अगदी शुद्ध जाणीव हीच समाधानाची जागा आहे. त्या शुद्ध अनुभवाचे स्वरूप स्पष्ट करून सांगतो. जे बोलास कळेना, बोलिल्या विणही कळेना, जयासी कल्पिता कल्पना हिंपुटी होये. समाधान शब्दाने सांगावे म्हटले तर शब्दात गोवता येत नाही, पण शब्दाने सांगितल्या वाचून समजतही नाही. त्याची कल्पना करावी म्हटले तर कल्पनाशक्ती पराभूत होते. ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे. ते समाधान परब्रह्म रूप आहे, वेदांचे परम रहस्य आहे. संतांची संगती धरली म्हणजे हे सर्व काही ध्यानात येते. तेची आता सांगिजेल, जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल, अनुर्वाच्य वस्तू. अत्यंत सूक्ष्म असलेले असे जे समाधान तेच आता वर्णन करून सांगतो. समाधान ही शब्दाने सांगता येण्यासारखी वस्तू नाही. माझ्या अनुभवाचे हे बोल तू ऐक. सांगता न येते सांगणे, गोडी कळाया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरु विणे होणार नाही. शब्दांनी जे सांगताच येत नाही ते कितीही वर्णन करून सांगितले तरी खऱ्या अर्थाने कळणार नाही. मग एखाद्याला गोडी काय असते हे कळण्यासाठी गुळ खायला द्यावा. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी दिल्या वाचून समाधान काय असते ते बरोबर कळणार नाही. सद्गुरू जे मार्गदर्शन करतात ते असे. प्रथम मी कोण आहे याचा शोध घेता घेता स्वस्वरूप साक्षात्कार होतो. खोटा मी नाहीसा होऊन समाधी लागते व मी ब्रह्म आहे हा अनुभव येतो. सर्व साक्षीत्वाची ही अवस्था जाऊन जिकडे तिकडे ब्रह्मच ब्रह्म अशी स्थिती येते. तेथे पूर्ण समाधान होते. सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. जो स्वतःचा शोध करतो त्यालाच सद्गुरु कृपा म्हणजे काय ते समजते. पुढे मग आत्मवस्तू स्वानुभवाने आपोआप कळू लागते. दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी, तेणे लागे समाधी अकस्मात. बुद्धीचा घट्ट निश्चय करावा आणि प्रथम मी कोण आहे याचा शोध करावा. तो शोध घेत असता पाहता पाहता एकदम समाधी लागते. आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तूच तत्वता समाधान. आपले मूळ स्वरूप नीट प्रकारे शोधू लागले तर देहबुद्धीतील आपण माया निर्मित आहोत असे उमजेल. देहबुद्धीचा अशाश्वत मी बाजूस सरला की मग शुद्ध आत्मवस्तू शिल्लक उरते व तेच समाधानाचे स्थान होय. आत्मा आहे सर्वसाक्षी, हे बोलीजे पूर्वपक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. मी ब्रह्म आहे, मी सर्वसाक्षी आहे ही अवस्था सुद्धा काही अखेरची स्थिती नव्हे. जो कोणी या अवस्थे पलीकडे लक्ष देतो व जातो तोच खरा सिद्ध होय. सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्वसाक्षी ते अवस्था, आत्मा तीहून परता अवस्थातीत. शेवटच्या अनुभवाच्या दृष्टीने पाहिले तर मी सर्वसाक्षी आहे ही अवस्था आहे. अवस्थेच्या पलीकडे असणारे आत्मस्वरूप सर्वसाक्षीपणाच्याही पलीकडे राहते. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उत्तरे फुंजमीपणाचा. ज्ञेयरूप पदार्थाचे ज्ञान जेव्हा निश्शेष संपते, द्रष्ट्याचा द्रष्टेपणा संपूर्ण नाहीसा होतो, त्यावेळी मीपणाचा भ्रम अगदी संपूर्णपणे विरून जातो. देहबुद्धीमध्ये मी देह आहे हा मीपणा व दृश्याचा स्थूल द्रष्टेपणा असतो. ती जाऊन आत्मबुद्धी आली की आत्मा आहे हा सूक्ष्म मीपणा व सार्वसाक्षीपणाचा द्रष्टेपणा असतो. जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीजे. मीपणा संपूर्णपणे विरणे हीच परमात्म वस्तूच्या अनुभवाची खूण आहे. म्हणून समाधान शब्दांनी सांगता येण्यासारखे नाही असे म्हणतात. सांगणारा शिल्लक असेल तर समाधानाचे वर्णन सांगू शकेल. तोच संपूर्णपणे समाधान रूप बनतो. मग वेगळेपणाने त्याचे वर्णन तो कसे करणार? शब्द व अर्थ यांचा संबंध धान्य व भूस यासारखा आहे. शब्द स्थूल तर अर्थ सूक्ष्म असतो. अर्थ घेण्यासाठी शब्दाचा उपयोग करावा व नंतर शब्द बाजूस सोडावा. स्थूल शब्द सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मस्वरूपापर्यंत पोहोचूच शकत नाही. अत्यंत विचाराचे बोल, तरी ते माईक फोल, शब्द सबाह्य सखोल, अर्थची अवघा. अतिशय विचारांनी भरलेले शब्द जरी बोलले तरी ते दृश्य असतात. म्हणून ते मायेच्याच क्षेत्रातील असतात, असार असतात. ते नाशवंत असतात, परंतु त्यांचा जो अर्थ असतो तो सूक्ष्म असतो.
अदृश्य असतो आणि त्या शब्दांना आत बाहेर व्यापून राहतो. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. शब्दाच्या माध्यमाने अर्थ कळतो, अर्थ ध्यानात आल्यावर शब्दाची गरज संपते. शब्दाचा जो अर्थ असतो तो सत्य व शाश्वत असतो, परंतु स्वतः शब्द मात्र असत्य व अशाश्वत असतो. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे, शब्द खोल अर्थ असे घनवटपणे. शब्दामुळे परमात्म वस्तूच्या अस्तित्वाचे ज्ञान होते, परंतु त्या वस्तूचे साक्षात दर्शन झाल्यावर शब्द आपोआप नाश पावतो. शब्द असार कवच असून त्याचा अर्थ आतील भरीव सार असतो. भूसा करिता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तैसे शब्द भूस जाणीजे, अर्थ धान्य. भुसाचे आवरण घेऊन धान्य उगवते, आपण धान्य घेऊन भूस टाकून देतो. त्याचप्रमाणे शब्द भूस व अर्थ धान्य समजावे. शब्दाचे पांघरुण घेऊनच अर्थ निपजतो, परंतु आपण अर्थ ग्रहण करावा व शब्द सोडून द्यावा. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलगट, परब्रह्मी. पोकळ कवचामध्ये भरीव सार सापडते, सार निवडून घेतल्यावर असार कवच उडून जाते. त्याचप्रमाणे परब्रह्मरूपी अर्थ ग्रहण केल्यावर फोलपट शब्द आपोआपच गळून पडतात. म्हणून आत्मसाक्षात्कारापाशी शब्द जाऊ शकत नाही, अर्थात त्याचे वर्णन होऊ शकत नाही. शब्द बोलो नीर आहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे, या कारणे न साहे, उपमा तया अर्थासी. शब्द व अर्थ याचा संबंध दाखविण्यासाठी भूस आणि धान्य यांची उपमा दिली, परंतु ती अर्थाला तितकीशी लागू पडत नाही. याचे कारण असे की उच्चार करण्याच्या आधी शब्द नसतो, उच्चार करताना असतो, पण उच्चारानंतर नाहीसा होतो. याच्या उलट शब्द उच्चारण्याच्या अगोदर अर्थ असतो. शब्दोच्चार होत असता तो असतो आणि शब्दोच्चार होऊन शब्द नाहीसा झाला तरी तो टिकतो. या 8-10 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी आपले भाषेचे तत्वज्ञान सांगितले आहे. 5 प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत. 1. भाषेचे प्रधान कार्य कोणते? 2. शब्द आणि अर्थ यांचा संबंध काय? 3. अर्थाचे स्वरूप काय? 4. अर्थ आणि सद्वस्तू यांचा संबंध काय? 5. आणि जे अनिर्वाच्य आहे ते भाषेमध्ये किती व कसे आणता येते? भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. ज्याप्रमाणे भूस टाकून त्यातील धान्याचा कण घेतात, त्याचप्रमाणे शब्दाचा वाच्यांश टाकावा, तो भूस होय. त्यामधील लक्षांश तो कण होय, त्याच्याकडे लक्ष द्यावे, तो ग्रहण करावा. शुद्ध आत्मसाक्षात्कारानेच तो संपूर्णपणे ग्रहण होतो. दृश्या वेगळे बोलिजे, त्यासी वाच्यांश म्हणिजे, त्याचा अर्थ जो तो जाणीजे, शुद्ध लक्षांश. आत्मवस्तू दृश्याहून निराळी आहे. हा शब्दसमूह वाच्यांश होय. वरील शब्दसमूहाचा जो अर्थ आहे तो लक्षांश होय. भाषेला 2 अंगे असतात. शब्दोच्चार हे भाषेचे बाह्यांग आणि शब्दार्थ हे भाषेचे अंतरंग होय. कोणी माणूस आपल्याशी बोलतो तेव्हा त्याचे शब्द ध्वनिरूपाने आपल्या कानावर पडतात. भाषेतील हा वाच्यांश समजावा. परंतु शब्द जरी कानावर पडत असले तरी त्यांचा मनाला काहीतरी बोध होतो, त्या बोधाला अर्थ म्हणतात. भाषेतील हा लक्षांश समजावा. शब्द आणि अर्थ याचा फार निकट संबंध आहे. शब्द अर्थाचे वाहक असतात, कारण शब्द कानावर पडले म्हणजे त्यांचा अर्थ मनात उदय पावतो. शब्द दृश्य असून तो इंद्रिय गम्य आहे, तर अर्थ अदृश्य असून तो अतिंद्रिय आहे. शब्दांचा संबंध अधिक शरीराशी तर अर्थाचा संबंध अधिक मनाशी असतो. आपल्या मनातील विचार अर्थरूप असतात. शब्दांमध्ये आपण ते प्रगट करतो, त्यामुळे आपल्या मनातील अर्थ दुसऱ्या माणसाला कळू शकतो. अर्थात संवादामध्ये शब्द गौण तर अर्थ प्रधान असतो. म्हणून श्री समर्थ सांगतात की वाच्यांश टाकावा, लक्षांश समजून घ्यावा आणि त्याचे स्वानुभवामध्ये रूपांतर करावे. ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्वपक्ष, स्वानुभवतो अलक्ष लक्षिला नवचे. शब्द ऐकल्यावर अर्थमय शुद्ध बोध किंवा लक्षांश मनामध्ये उदय पावतो, पण तोही आत्मवस्तूच्या अलीकडेच थांबतो. आपले मन स्वस्वरूपाच्या अनुभवापर्यंत जाऊ शकत नाही. या कारणाने संपूर्ण अर्थ ध्यानात येऊन सुद्धा आत्मवस्तू अनुभवास येत नाही.
सामान्य माणसाचे सगळे व्यवहार देहबुद्धीतून होतात. देहबुद्धीमध्ये द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही तीन अंगे निराळेपणाने भासतात. दृश्य संपूर्ण खरे वाटते, त्यास वेगळेपणाने पाहणारा द्रष्टा मी तोही अगदी खरा वाटतो. दृश्याला दृश्याचा अनुभव येतो. या अनुभवात द्वैत असते. अनुभव प्रगट करण्यास माणूस भाषा वापरतो. अनुभवाचे जे क्षेत्र तेच भाषेचे क्षेत्र असते. या दृष्टीने हे दृश्य विश्व व त्यामधील वस्तू मानवी भाषेचे क्षेत्र होय. संत आत्मबुद्धीच्या भूमिकेवर असतात. त्यांना आत्मसाक्षात्कार असतो. ते आत्मस्वरूपाचा अनुभव घेतात, पण त्यांच्या अनुभवाचा प्रकार अगदीच भिन्न आहे. आत्मस्वरूप दृश्याहून सर्वस्वी निराळे आहे. त्याच्या अनुभवामध्ये द्रष्टा त्या स्वरूपाशी संपूर्ण समरस होतो, तादात्म्य पावतो. मी तोच आहे हे सुद्धा शिल्लक उरत नाही. सर्व दुजे पण नाहीसे होऊन केवळ अद्वैत राहते. त्या स्थितीमध्ये अनुभव घेणे ही भाषा देखील वापरता येत नाही. हे सगळे खरे, पण स्वस्वरूपाशी झालेली समरसता जेव्हा भाषेमध्ये सांगण्याचा प्रसंग येतो त्यावेळी खरी अडचण येते. ही अडचण निवारण्यास माणसाची कल्पना उपयोगी पडते. दृश्यामधील अतिशय सूक्ष्म अनुभव घेऊन स्वस्वरूप साक्षात्काराचे त्याच्याशी साम्य दाखवावे लागते. हा कल्पनेचाच प्रकार असल्याने तो काही खरा नसतो, पण त्याखेरीज गत्यंतर नसते. म्हणून संत आपली भाषा वापरतात, तरी त्याचा अर्थ स्वस्वरूपोन्मुख असतो. दासबोधासारखे ग्रंथ वाचताना ही गोष्ट कधीही विसरू नये. जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. आत्मस्वरूप कमालीचे सूक्ष्म आहे. आपल्या अनुभवामध्ये आकाश अतिशय सूक्ष्म आहे खरे, परंतु ते देखील जणू काय गाळून घेतले तर त्यास आत्मस्वरूपाच्या सूक्ष्मपणाची कदाचित सर येईल. असे ते स्वरूप सर्व अनुभवाचा अंतर्भाग आहे. त्याच्या सत्तेने सर्व अनुभव येतात, पण हे सगळे स्वरूप वर्णन म्हणजे माणसाने आपली कल्पना ताणून निर्माण केलेला डोलारा होय. मिथ्या कल्पनेपासून झाला, खरे पण कैचे असेल त्याला, म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. मुळात कल्पनाच खरी नसते, म्हणून कल्पनेपासून जे निपजते ते खरे असू शकत नाही. त्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण ज्याला अनुभव म्हणतो त्याला स्थान नाही. दुजे विण अनुभव हे बोलणेची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. अनुभव येण्यास अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते असा दोनपणा अवश्य असतो. पण आत्मस्वरूपामध्ये अनुभव घेणाराच शिल्लक उरत नाही. तेथे दोनपण नसते. म्हणून मी स्वरूपाचा अनुभव घेतो या अवस्थेला स्वरूप साक्षात्कारात जागा नाही. अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. मी अनुभव घेतला असे म्हटले की अनुभव घेणारा मी, ज्याचा अनुभव घेतला ती वस्तू आणि या दोहोंचा संबंध आल्यावर आलेला अनुभव अशी तीन अंगे उत्पन्न होतात. त्यांना त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी द्वैतमय असते. द्वैत भाषेच्या कक्षेत येते, परंतु स्वस्वरूपाच्या ठिकाणी केवळ अद्वैत असल्याने तेथे द्वैत अंतर्धान पावते आणि द्वैत नसल्यामुळे तेथे भाषा पोहोचू शकत नाही. म्हणून स्वस्वरूप अनिर्वाच्य आहे. शब्दाने ते सांगता येत नाही अशी भाषा त्याच्या बाबतीत शोभते. दिवस रजनीचे परमित्य, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित, त्यासी काय म्हणावे. सूर्यामुळे आपण दिवस आणि रात्र वेगळेपणाने मोजू शकतो. तो सूर्यच जर नाहीसा झाला तर मग दिवस आणि रात्र हा भेदच राहणार नाही. शब्दमौन्याचा विचार, व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार, कैसा करावा. सर्व शब्दसृष्टीचे मूळ ओंकार आहे. शब्द बोलणे किंवा मौन धरणे म्हणजे शब्द न बोलणे या विचाराचे मूळ अखेर ओंकाराच्या अस्तित्वामध्ये आहे. तो ओंकारच लय पावला की शब्द बोलणे आणि न बोलणे दोन्ही नाहीसे होतात. अनुभव आणि अनुभविता, सकळ ये मायेची करिता, ते माया मुळी नसता, त्यासी काय म्हणावे. त्याचप्रमाणे अनुभव आणि अनुभव घेणारा हे दोन पण मायेमुळे निर्माण होते. ती मायाच जर मुळात नाहीशी झाली तर मग अनुभवाला जागा कशी शिल्लक उरणार. वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक, बोलो येता सुखे. आत्मवस्तू निराळी व तिचा अनुभव घेणारा मी निराळा असे वेगळेपण असते तर मी आत्मा अनुभविला असे शब्द सहज बोलता आले असते.
त्या अनुभवाची चिकित्सा सुखाने करता आली असती. वेगळेपणाची माता ते लटिके वंध्येची सूता, म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. वेगळेपणाची किंवा दोनपणाची किंवा मी निराळा आहे या भावनेची आई आहे माया. मायेमुळे ही भावना जन्म पावली. पण वांझबाईची मुलगी जशी अगदी खोटी तशी ही माया अगदी खोटी आहे. म्हणून वेगळेपण खोटे आहे. जीव मुळातच परमात्म्याशी अभिन्न आहे. मायेचे अस्तित्व मानून अध्यात्म सांगण्याची एक पद्धत आहे. तर माया मुळी नाहीच असे मानून स्वरूप ज्ञान सांगण्याची दुसरी पद्धत आहे. देहबुद्धीच्या अज्ञानी लोकांना विषय ध्यानात येण्यास पहिली पद्धत उपयोगी पडते, तर आत्मसन्मुख झालेल्या साधकांना स्वतःच्या स्वरूप कल्पना स्वच्छ होण्यास दुसरी पद्धत मदत करते. श्री समर्थ येथे दुसऱ्या पद्धतीचा थोडक्यात अनुवाद करतात. अजन्मा होता निजेला, तेणे स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरु शरण गेला संसार दुःखे. ज्याला मुळी जन्ममरण नाही असा कोणी एक अजन्मा होता. तो झोपी गेला व झोपेत त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याने असे पाहिले की आपल्याला फार संसार दुःख झाले, म्हणून आपण सद्गुरूला शरण गेलो. सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली या ठाव तुसे अज्ञानाचा. मग सद्गुरूची आपल्यावर कृपा झाली, त्यामुळे संसार खोटा झाला, तो मिथ्या आहे असे अनुभवास आले. मग मी आत्माच आहे असे ज्ञान झाले, त्यामुळे मी देहच आहे हे अज्ञान साफ नाहीसे झाले. आहे तितुके नाही झाले, नाही नाही पणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसो न काही. जे आहे असे वाटत होते ते सगळे नाही असे झाले, जे नाही असे माहीत होते ते कधी नव्हतेच म्हणून नाही असे झाले. अशा रीतीने आहे व नाही ही दोन्ही नाहीशी झाली. मग ज्यास ते अमुक आहे किंवा ते अमुक नाही असे काही म्हणता येत नाही, ते केवळ अस्तित्व तेवढे उरले. या तीन ओव्यांचा भावार्थ असा: मूळ स्वयंप्रकाश आत्मस्वरूप स्वानंदात होते, त्यास झोप लागली म्हणजे त्याला स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडला. झोपेत त्यास स्वप्न पडले म्हणजे आपण देहरूप आहोत हा भास होऊन जिकडे तिकडे भेदाने भरलेले दृश्य विश्व दिसू लागले. स्वप्नात त्यास संसार दुःख झाले म्हणजे दृश्यातील द्वैतामुळे त्यास भय वाटू लागले. मग त्या स्वप्नात त्यास स्वप्न पडले की आपण सद्गुरूला शरण गेलो, त्यांनी आपल्यावर कृपा केली आणि ज्या संसाराला आपण घाबरलो होतो तो स्वप्नच होता असे कळून चुकले. म्हणजे हे दृश्य विश्व मुळात स्वप्नवत आहे. ते खरे मानून त्यामध्ये जे कल्पनेचे व्यवहार होतात ते स्वप्नातील स्वप्नाप्रमाणे असतात. मी वेगळा व अज्ञानी, सद्गुरू वेगळे व ज्ञानी, त्यांना मी शरण जातो, मग ते कृपा करतात. हा सगळा दृश्यातील आपला कल्पनेचा व्यवहार आहे. झोपलेल्या माणसाला जागा केला म्हणजे स्वप्नात जे जे प्रत्यक्ष पाहिले ते सगळे नाहीपणाने व्यर्थ वाटते. तसे देहबुद्धी मरून अज्ञान विरले की एकंदर संसाराबद्दल वाटते. मानवी ज्ञानामध्ये वस्तूबद्दल दोनच बाजू असतात. वस्तू आहे ही एक बाजू, तर वस्तू नाही ही दुसरी बाजू होय. एक अनुभव वस्तूच्या आहेपणाचा व दुसरा अनुभव वस्तूच्या नाहीपणाचा असतो. पण हे दोन्ही अनुभव अज्ञानाच्या क्षेत्रातील असल्याने दृश्य विनाशी विश्वाला तेवढे लागू पडतात. आत्मस्वरूप आहे व नाही या मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. ते केवळ असते. शुद्ध असणे हा त्याचा स्वभाव आहे. त्यास सत्ता असे म्हणतात. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान, तेणे झाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. आहे व नाही यात गोवलेले सारे दृश्य विश्व लय पावले की शून्य उरते. त्या शून्यापलीकडे शुद्ध आत्मज्ञान असते. त्या ज्ञानाने समाधान होते. आपण व आत्मा एकरूप आहोत या अभिन्नपणाच्या अनुभवाने सहज स्थिती प्राप्त होते. या अवस्थेमध्ये देहाचे सर्व व्यवहार होतात, तरी स्वरूपाशी झालेले ऐक्य जसेच्या तसेच राहते, म्हणून ही सहज स्थिती होय. शुद्ध व सरळ तर्काने या अद्वैतमय सहज स्थितीची चर्चा व चिकित्सा केली तर आपण सध्या भ्रमात वावरतो एवढी जागृती येते. मी अज्ञानी आहे ही खात्री करून देणे हेच परमार्थदृष्ट्या माणसाच्या बुद्धीचे मोठे कर्तृत्व आहे. मग श्रोत्याने आपले मन अर्थरूप करावे. तसे झाले म्हणजे खुणेने का होईना पण आत्मज्ञानाने मिळणाऱ्या समाधानाचे स्वरूप बरोबर लक्षात येते. त्यानंतर साधक आत्मानुसंधानाचे साधन करतो. साधना परिपक्व दशेला आली की तो देहबुद्धीला साफ मागे टाकतो, अगदी झाडून टाकतो. अखेर स्वस्वरूपाशी समरस होऊन अनिर्वाच्य स्वानंदाचा साक्षात अनुभव घेतो.
अद्वैत चर्चेचा हाच खरा फायदा आहे. एरवी वेदांत चर्चा शुष्क होते, कंटाळवाणी होते. अद्वैता निरूपण होता, निमाली द्वैताची वार्ता. ज्ञान चर्चा बोलो जाता, जागृती आली. अशा रीतीने अद्वैताचे विवेचन व वर्णन ऐकले तर इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे द्वैताने भरलेले दृश्य खरे नाही हे पटते. आत्मज्ञानाचे वर्णन ऐकले म्हणजे आपण अज्ञानात वावरत आहोत ही स्पष्ट जाणीव होते. परमार्थ जागृतीचे हे चिन्ह आहे. श्रोता व्हावे समाधान, अर्थी घालावे मन. खुणे पावता समाधान, अंतरी कळे. आता श्रोत्यांनी सावध व्हावे आणि सहज स्थितीचे जे वर्णन केले त्याच्या अर्थाने आपले मन भरून टाकावे. असे झाले म्हणजे आत्मज्ञानाने मिळणारे समाधान कसे असते याची खूण अंतर्यामी बरोबर कळेल. तेणे जितुके ज्ञान कथिले, तितुके स्वप्नावारी गेले. अनुर्वाच्य सुख उरले, शब्दातीत. अद्वैताच्या विवेचनामध्ये जेवढे ज्ञान सांगितले ते शब्दरूप असल्याने मायेच्या क्षेत्रातील असते. देहबुद्धीला ते खरे वाटले तरी स्वरूपानुभवाच्या दृष्टीने ते स्वप्नातील ज्ञानाप्रमाणेच आहे. आत्मसाक्षात्कार झाला की ते आपोआप नाहीसे होते. मग शब्दांच्या पलीकडे असणारे अनिर्वाच्य स्वानंद सुख तेवढे उरते. तेथे शब्दे विण ऐक्यता, अनुभव ना अनुभविता. ऐसा निवांत तो मागुता, जागृती आला. आत्मज्ञानामध्ये संपूर्ण एकरूपता असते. अनुभव व अनुभव घेणारा हे दोन पण तेथे असत नाही. तेथे शब्द ज्ञानाला वाव नसतो. ज्ञानाच्या या जागृतीमध्ये साधक अत्यंत शांत व स्वस्थ असतो. तेणे स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊनी जागृती आला. तेथे शब्द कुंठित झाला, अंत न लगे. जीवाने स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले होते. प्रथम गुरुच्या उपदेशाने स्वप्नामधील स्वप्न गेले व स्वप्नात जागेपण आले. नंतर मूळ स्वप्न नाहीसे होऊन खरे जागेपण आले. पहिल्या जागेपणात शब्दाला स्थान होते, पण खऱ्या दुसऱ्या जागेपणात शब्दाची शक्ती लटकी पडली, कारण ते जागेपण अनंत असते. दृश्य अगदी मिथ्या आहे ही भावना दृढ होणे हे पहिले जागेपण होय. स्थलकालाच्या बंधनात वावरणारे दृश्य शब्दशक्तीला वश होते. दृश्य दृश्यपणाने नाहीसे होऊन आत्मस्वरूपच सगळीकडे भरून राहणे हे दुसरे जागेपण होय. ते केवळ स्वरूप अनंत अपार असल्याने तेथे शब्दशक्ती हार खाते. ते अनिर्वाच्य समाधान शब्दाने सांगणे शक्य नाही. आतापर्यंत सांगितलेला विषय इतका सूक्ष्म आणि गहन आहे की तो पुन्हा ऐकावा अशी शिष्याने इच्छा व्यक्त केली. म्हणून श्री समर्थ थोडक्यात सारांश सांगतात. या निरूपणाचे मूळ केलेंची करू प्रांजळ, तेणे अंतरी निवळ समाधान कळे. आतापर्यंत जे विवेचन केले त्यातील मुख्य मुद्दे पुन्हा स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे शुद्ध समाधान कसे असते ते अंतर्यामी कळून येईल. तव शिष्ये विनविले, जी हे आता निरोपिले. ते पाहिजे बोलिले, मागुते स्वामी. तेव्हा शिष्याने विनविले की स्वामी, आतापर्यंत जे आपण सांगितले ते मला पुन्हा सांगावे. मज कळाया कारण, केलेंची करावे निरूपण. येथील जे का निज खुण, ते मज अनुभवावी. हा विषय मला नीट करावा म्हणून सांगितलेले पुन्हा सांगावे. त्यातील आत्मज्ञानाचे जे रहस्य आहे ते माझ्या अनुभवास येईल असे करावे. अजन्मा तो सांग कवण, तेणे देखिला कैसा स्वप्न. तेथे कैसे निरूपण, बोलिले आहे. ज्याला जन्म मरण या कालाधीन घटना नाही तो अजन्मा कोण, त्याला स्वप्न कसे पडले, या प्रश्नांची उत्तरे कोणती हे विवेचन पुन्हा करावे. जाणोनी शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्योत्तर. तेची आता अतितत्पर, श्रोती येथे परिसावे. शिष्याची जिज्ञासा पाहून स्वामींनी पुन्हा प्रश्नांची उत्तरे दिली. श्रोत्यांनी ती उत्तरे अगदी मन लावून ऐकावीत. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तूच जाण. तुवा देखिला स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. शिष्या अगदी लक्ष देऊन ऐक. तो जो अजन्मा म्हणून सांगितला तो खरा तूच आहेस हे ध्यानात ठेव. तू जे स्वप्नात स्वप्न पाहिलेस ते देखील आता सांगतो. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार. येथे तुवा सारासार विचार केला. स्वप्नामध्ये स्वप्न पाहिले म्हणजे काय याचा अर्थ हा संसार होय. मी आत्माच आहे हे जागेपण जाऊन मी देहच आहे हे स्वप्न होय. माझा संसार आहे हे स्वप्नातील स्वप्न होय. संसार स्वप्नमय खरा, पण त्यात तू सार काय व असार काय हा विचार केलास.
रिघोनी सद्गुरु सशरण काढून शुद्ध निरूपण याची करीसी ऊण खूण प्रत्यक्ष आता. नंतर तू सद्गुरूला शरण गेलास, सद्गुरूच्या तोंडून शुद्ध आत्मस्वरूपाचे विवेचन ऐकलेस. आपण स्वप्नात आहोत ही खरी खूण तुला पटली, त्यामुळे स्वप्नातील स्वप्न नाहीसे झाले. हा प्रत्यक्ष अनुभव आताच तुला आला. याचाची घेता अनुभव बोलणे तितुके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती. यानंतर आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव घेतलास की स्वस्वरूपाबद्दलचे शब्दज्ञान आपोआप लटके पडेल. अत्यंत निवांत असे विश्रांतीचे स्थान तुला सापडेल. हेच खरे जागेपण होय असे समजावे. ज्ञान गोष्टीचा गलबला सरोन अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. प्रथम शब्दांनी चाललेल्या ज्ञान विवेचनाची गडबड थांबेल, नंतर त्याचा अर्थ प्रगट होईल, खरा अर्थ आकलन होईल. त्यावर सारखा विचार केला की लय लागतो व आपल्याला अंतरी अनुभव आला असे वाटते. तुझ वाटे हे जागृती मज झाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही. तुला वाटेल की जागृती म्हणतात ती हीच, आपल्याला अनुभवाची प्राप्ती झाली, पण हा केवळ भ्रम असतो, तो गेलेला नसतो. अनुभव अनुभवी विराला, अनुभवे विण अनुभव आला, हाही स्वप्नीचा चेईला नाही स बापा. दृश्याचा अनुभव लयाच्या अनुभवात विरतो. लय शून्यरूप असतो. शून्याचा अनुभव रूपतेमध्ये विरून जातो. मी अनुभव घेतो ही वृत्ती जाऊन केवळ अनुभव रूपता शिल्लक उरली तरी बाबा तू अजून स्वप्नातून जागा झाला नाहीस. जागा झाली या स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणसीम अजन्मा तो मी, जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही. तू जागा झालास तरी अजून तुझे स्वप्न संपूर्ण नाहीसे झालेले नाही. मीच तो अजन्मा आहे असे तू अजून स्वप्नातच म्हणतोस. याचा अर्थ तुझ्या जागेपणामध्ये अजून स्वप्नाची वृत्ती शिल्लक आहे. स्वप्नी वाटे जागेपण तैसी अनुभवाची खूण, आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. स्वप्नातच मी जागा झालो असे ज्याप्रमाणे वाटते त्याचप्रमाणे मीच तो अजन्मा आहे या अनुभवाचे लक्षण आहे. हा अनुभव खरा असतो यात शंका नाही, परंतु तेथे थोडासा भ्रम शिल्लक असतो. जागृती या पैलीकडे ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची. संपूर्ण जागेपणा या अनुभवाच्या पलीकडे असतो. शब्दांनी तो सांगता येणे शक्य नाही. ती सहज स्थिती आहे. तेथे विवेकाचा पायाच उखडला जातो. म्हणून ते समाधान बोलताची नये ऐसे जाण, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी. म्हणून ते समाधान वर्णन करून सांगताच येत नाही असे दिसते. अनिर्वाच्य म्हणतात त्याचा अर्थ हा आहे हे ध्यानात ठेवावे. ऐसे आहे समाधान बोलताच नये जाण, इतुकेन बाणली खूण निशब्दाची. समाधान हे असे आहे, सांगून सांगता येण्यासारखे ते नाही. समाधान अनिर्वाच्य आहे याचा अर्थ ध्यानात येईल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुर्वाच्य निरूपण नाम समास 10वा. या प्रकारे आपले येथे दशक 6वे वाचन पूर्णतः समाप्त झालेलं आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात म्हणजेच उद्यापासून आपण दशक 7वे सुरू करणार आहोत. तेव्हा भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.